राज्य सरकार द्वारा हाल ही में विधानसभा सत्र में पारित किए गए जन सुरक्षा विधेयक के खिलाफ भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने आक्रामक रुख अपनाया। आज पार्टी की ओर से अमरावती जिलाधिकारी कार्यालय के सामने तीव्र विरोध प्रदर्शन कर विधेयक को तुरंत रद्द करने की मांग की गई। कांग्रेस के बाद अब अमरावती में भारतीय कम्युनिस्ट पार्टी जन सुरक्षा विधेयक के खिलाफ सड़क पर उतर आई है। अमरावती के जिलाधिकारी कार्यालय के आगे आज पार्टी की ओर से जमकर विरोध प्रदर्शन किया गया। राज्य सरकार द्वारा हाल ही में विधानसभा सत्र में इस जन सुरक्षा विधेयक को पारित किया गया था, तभी से विरोधियों ने इसके खिलाफ मोर्चा खोल दिया है। भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने आज आक्रामक रुख अपनाते हुए विधेयक को वापस लेने की मांग को लेकर अपना विरोध जताया। विधेयक को लोकतंत्र पर हमला बताते हुए सरकार के विरोध में जोरदार नारेबाजी की गई। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन होत आहे, नुकताच पावसाळी अधिवेशन झालं। या पावसाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारनं जनविरोधी विधेयक हे पास केलेलं आहे आणि अर्बन नक्षलवादाच्या नावावर अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक पास केलं असं सांगितलं जाते। परंतु या विधेयका मागचा खरा उद्देश जो आहे, या देशातले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढणारा जो कुठला मजूर आहे, किसान आहे, कामगार आहे, त्या कामगाराचं आंदोलन दडपवण्यासाठी आणि या देशाच्या राज्यघटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की सरकारच्या विरोधामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। जो कोणी सरकारच्या विरोधामध्ये बोललं त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी हे विधेयक सरकारनं पास केलेलं आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे। हुकुमशाही प्रवृत्तीचं हे विधेयक आहे आणि भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिलेली आहे, लोकशाहीचा अधिकार प्रदान केलेला आहे, त्या लोकशाहीची गळचेपी करण्यासाठी या देशामधलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे। आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक जोपर्यंत या महाराष्ट्रात रद्द होत नाही तोपर्यंत लाल बावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे आंदोलन चालवणार आहे आणि जोपर्यंत हे विधेयक रद्द करत नाही तोपर्यंत हे यासाठी प्रचंड लढा या महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केला जाणार आहे। यासाठी हे आंदोलन आहे।